नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता नव्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूरचे सतेज पाटील हे आघाडीचं नाव मानलं जात आहे. जनसुरक्षा विधेयक मंजूर करून सरकार मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा हा डाव आहे. जनसुरक्षा कायदा हा जनतेला असुरक्षित करणारा आहे. त्यामुळे जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा व बिनधास्तपणे शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या RSS सारख्या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नवीद मुश्रीफ होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळणार आहे. या बैठकीत 50,000 लिटर म्हैस दूध बाहेरून खरेदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक अनोखा आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. विधान परिषद सभापती राम शिंदे यांची आई भामाबाई शिंदे खास आपल्या लेकाचं कामकाज पाहण्यासाठी विधिमंडळात दाखल झाल्या. नाकात नथनी, अंगावर पारंपरिक इरकलीचं नऊवारी लुगडं नेसून सभागृहात आल्यानंतर सर्व कॅमेरे आपसुकच या मातोश्रीकडे वळले. सोलापूर अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळे वंगण फेकून आणि जीवे मारण्याची धमकी देत भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेचा तीव्र निषेध आज पन्हाळगडावर राम मंदिर बसस्थानक येथे नागरिक आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. जिल्ह्याच्या प्रतिष्ठेची आणि शेतकऱ्यांची संस्था असलेल्या गोकुळने यंदाच्या श्रावण महिन्यातील वाढीव दूध मागणी लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेतलाय. ग्राहकांना अखंड व दर्जेदार दूध पुरवठा सुरू ठेवण्यासाठी 50,000 लिटर दूध बाहेरून खरेदी करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटीच्या विकास आराखड्याला मंगळवारी उच्च अधिकारी समितीने मान्यता दिली. या योजनेत हेमाडपंथी बांधकामाचं संवर्धन आणि 64 योगिनीच्या मूर्तीचं शिखर जतन केले जाणार आहे. भूसंपादन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून पुढील 8 दिवसात समिती अहवाल सादर केला जाणार आहे. गेल्या 2 दिवसापासून कोल्हापुरात असलेल्या प्राडा कंपनीच्या पथकाने आज प्रसिद्ध चप्पल लाईनला भेट देऊन व्यावसायिक आणि कारागृहांशी संवाद साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. दरम्यान प्राडाचं आणखी एक पथक काही दिवसात कोल्हापुरात येणार आहे. नवीन सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी तिसऱ्यांदा सरपंच पदाचं फेर आरक्षण काढलं जाणार आहे. यापूर्वी ओबीसी गटातील वाढीव 4 जागांसाठीच आरक्षण काढलं होतं. मात्र शासनाने अधिसूचनेत बदल केल्याने ते रद्द झालंय. आता सर्वच तालुक्यात नव्याने आरक्षण निघणार असल्यानं गावागावातील राजकीय समीकरण बदलणार आहेत आणि इच्छुक उमेदवार पुन्हा तयारीला लागलेत. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.